नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 ही जी राबवली आहे त्या योजनेअंतर्गत 2 लाख रुपये कर्जमुक्ती नक्की कोणाला मिळणार, 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान कोणाला मिळणार याबद्दल सर्व शेतकऱ्यांमध्ये शंका आहेत. त्या शंकांचं निरसन करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये आपण जो शासनाचा GR आहे त्या GR नुसार सर्व माहिती पाहणार आहोत. नक्की अनुदान 2 लाखाचं कर्जमुक्ती कुणाला मिळणार, प्रोत्साहनपर अनुदान कुणाला मिळणार हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, जो 2 जून 2026 रोजी GR आलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला महाराष्ट्र शासनाने जो 6/3/2026 रोजी मुख्यमंत्री महोदयांनी जो 26-27 चा अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पानुसार 30/9/2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. तर या योजनेच्या नक्की अटी नियम काय आहेत हे नक्की कोणाला मिळणार आहे तर त्याच्यात ते पाहूया आपण. तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकीत असलेली व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुदत व व्याजासह अधिकतम रक्कम जर 2 लाख रुपयापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता त्यांच्या कर्ज खात्यामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ हा देण्यात येणार आहे. तसेच दिनांक 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम जर 2 लाख रुपयापर्यंत असल्यास त्यांचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये तुम्ही जर 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांच्या एक किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन प्रति शेतकरी 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ हा देण्यात येणार आहे. तर या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेअंतर्गत 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठन केलेल्या थकीत हप्त्यांची 30/9/2025 अखेर थकीत असलेली व 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली सर्व बँकांची एकत्रित मिळून थकबाकीची मुदत व व्याजासह एकूण रक्कम 50,000 रुपयापर्यंत असल्यास त्यांना या योजनेअंतर्गत 50,000 रुपये अधिकतम मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ हा देण्यात येणार आहे. सदर योजनेमध्ये 1/4/2019 ते 31/3/2025 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची एक व अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यांची मुदत व व्याजासह दिनांक 30/9/2025 रोजी थकीत असलेली आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड न झालेली एकत्रित थकबाकीची रक्कम जर 2 लाखापेक्षा जास्त असेल अशा शेतकऱ्यांनी प्रथम
2 लाखापेक्षा जास्त असलेली जी थकबाकी आहे ती आपल्या सदरील बँकेत किंवा संस्थेत परतफेड करणं आवश्यक असेल. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळेस समझोता अंतर्गत 2 लाख रुपये रकमेचा लाभ हा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 या मुदतीमध्ये जर पीक कर्जाची पुनर्गठन केले असेल, त्या कर्ज खात्यामध्ये जर सर्व कर्ज खात्यांचा एकत्रित विचार करता 30/9/2025 पर्यंत थकीत असलेल्या आणि 31/3/2026 पर्यंत परतफेड न केलेल्या सर्व थकीत हप्त्यांची मुद्दल व व्याजासह रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम परतफेड करणं आवश्यक आहे. अशी रक्कम परतफेड केल्यानंतरच पात्र शेतकऱ्याला एक वेळ समझोता अंतर्गत 2 लाख रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तसंच या योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 2 लाखावरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ घेतला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड 30/9/2025 अखेर केलेली नसेल, त्या शेतकऱ्यांना एकूण 50,000 रुपये पेक्षा केलेला नसेल तर त्यांची बँकेकडील सर्व खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासहित रक्कम ही 50,000पेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्यांनाही त्यांच्या थकीत रकमेपैकी 50,000वरील सर्व थकबाकी बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्यांना 50,000 रुपये प्रति शेतकरी कर्जमुक्तीचा एक वेळ समझोता योजनेचा लाभ हा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याचे 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी 31/3/2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार आहे. आता हा प्रोत्साहनपर लाभ नक्की कसा मिळणार आहे, तर ज्या शेतकऱ्यांनी वित्तीय शिस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 2022-23 सन 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल घेतली असेल आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित वेळेत यापैकी नंतरची जी असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या हेतूने प्रति शेतकरी 50,000 इतक्या अधिकतम रकमेपर्यंत लाभ देण्यात येणार आहे. तथापि अशा पात्र शेतकऱ्यांनी जर सन 25-26 आणि 26-27 या आर्थिक वर्षात अल्पमुदत पीक कर्ज घेतले असल्यास अशा कर्जाची देखील विहित मुदतीत परतफेड करणे अनिवार्य असेल. सन 23-24 व 24-25 या वर्षात घेतलेल्या व त्याची विहित कालावधीत पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ही जर 50,000पेक्षा कमी असेल अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 23-24 अथवा 24-25 या वर्षात अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल व व्याजासह प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान 5,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ हा देण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा हा GR आहे. हा GR ची मी लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तो GR सुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचून या GR चा व्यवस्थित अर्थ समजून घेऊन तुम्ही या योजनेचा लाभ हा घेऊ शकता. याच्यासाठी आता डॉक्युमेंट मागवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला SMS द्वारे कळवण्यात येत आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडून डॉक्युमेंट मागवण्यात येत आहे. जर तुम्ही या योजनेअंतर्गत या ज्या अटी आणि नियम दिलेले आहेत त्याच्यानुसार जर तुम्ही पात्र होत असाल तर तुम्हालाही तुमच्या मोबाईलवरती SMS येईल. तुमचा ॲग्रिस्टॅगचं तुमचं लॉग इन म्हणजेच तुमचा फार्मर ID असणं त्यासाठी गरजेचं आहे. तुम्हाला मेसेज आल्यानंतर
तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला ज्या अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांकडे ते जमा करायचे आहेत आणि या योजनेचा लाभ हा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथेच आपल्याला सर्व योजनांची सविस्तर आणि अचूक माहिती ही मिळून जाते. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.